यिर्मया अध्याय 43। मग असे झाले की परमेश्वर त्यांचा देव याने जी वचने यिर्मयाच्या हस्ते लोकांकडे पाठविली ती सर्व त्या सर्वांस सांगण्याचे यिर्मयाने संपविले। तेव्हा अजर्या बिन होशाया, योहानान बिन कारेह आणि सर्व गर्विष्ठ मनुष्य यिर्मयाला म्हणाली, तू खोटे बोलतोस। तुम्ही मिसर देशात जाऊन काही दिवस राहू नका असे कळविण्यास परमेश्वर आमचा देव याने तुला पाठविले नाही। तर तू आम्हास खासद्यांच्या हाती द्यावे आणि त्यांनी आम्हास जीवे मारावे, आम्हास बंदिवान करून बाबेलास न्यावे। म्हणून बारूक बिन नेरिया तुला आमच्या विरुद्ध मतवीत आहे। योहानान बिन कारेह, सर्व सेनानायक व सर्व लोक यांनी यहुदा देशात राहण्याविषयी परमेश्वराची वाणी ऐकली नाही। तर ज्या सर्व राष्ट्रात त्यास घालविले होते त्यातून यहुदाचे जे अवशिष्ट लोक यहुदा देशात राहण्यास परत आले होते त्या सर्वांस योहानान बिन कारेह व सर्व सेनानायक यांनी आपल्या बरोबर नेले। पुरुष, स्त्रिया, मुले, राजकन्या यास गारद्यांचा नायक नबूजरदान याने गदल्या बिन अहिकाम बिन शाफान याच्या हवाली केलेल्या सर्व लोकांस आणि यिर्मया संदेष्टा आणि बारूक बिन नेरिया यास त्यांनी नेले। ते मिसर देशास गेले। त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही। ते तहपन्हेस येथे जाऊन पोहोचले। तहपन्हेस येथे यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, आपल्या हाती मोठे धोंडे घे व यहुदाच्या लोकांसमक्ष तहपन्हेस येथल्या फारोच्या राजगृहाच्या द्वाराशी जो चौक आहे त्यात ते चुना लेवून छपवून टाक आणि त्यास सांग, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, मी बाबेलचा राजा माझा सेवक नबुखदनेस्सर याला बोलावून आणीन व हे जे धोंडे मी छपवून ठेविले आहेत त्यावर त्याचे सिंहासन ठेवीन। मग तो त्यावर आपला भव्य गालिचा पसरील। तो येऊन मिसर देशावर मारा करील। जे मरावयाचे ते मरणाच्या, जे बंदिवासात जावयाचे ते बंदिवासाच्या व जे तरवारीने वधावयाचे ते तरवारीच्या स्वाधीन करण्यात येतील। शिवाय मी मिस्री दैवतांच्या गृहात अग्नी पेटवीन। तो राजा त्यास जाळील व बंदिवान करून नेईल। मेंढपाळ आपले अंग जसे वस्त्राने वेष्टितो तसा तो मिसर देशाने स्वतःस वेष्टील व शांतीने तेथून निघून जाईल। तो मिसर देशातले जे बेत शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील व मिसर देशातील दैवतांची गृहे तो अग्नीने जाळील।